हॅलो फ्रेंड्स, मी सुवर्णा विरा फॅशन डिझायनर या चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आपल्याला आज या व्हिडिओमध्ये पायपिंग करून घ्यायची आहे। तर पायपिंगसाठी मी उरेब 2 इंचाच्या पट्ट्या यात कटिंग करून घेतलेल्या आहेत आणि त्या मी उरेब पद्धतीने कटिंग करून घेतलेल्या आहेत। म्हणजे तिरकस जेव्हा आपण ब्लाउजचं कापड घेतो तर ते उरेब पद्धतीने घ्यायचं आहे, म्हणजे तिरकस पद्धतीने। आणि त्या मी कटिंग करून घेतल्या, 2 इंचाच्या घेतल्या आणि अशा पद्धतीने पकडून मी त्या जोडून घेत आहे। जोडून झाल्यानंतर त्या आपल्याला त्यांना मध्ये सेंटरमध्ये फोल्ड करून त्याच्यावर दाब शिलाई देऊन घ्यायची आहे। तर मध्ये सेंटरवर कशी ती तुम्ही बघू शकता। मी अशा पद्धतीने मध्ये सेंटरवरती करून घेतला आणि मग हे एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घ्यायची। म्हणजे आपण जेव्हा पायपिंग करत असतो तेव्हा तिथं एका जागेवर जाड गोट तयार होणार नाही। तर अशा पद्धतीने मी उरेब पट्ट्या कटिंग करून घेत आहे आणि त्या जोडून घेत आहे। तर दुसरी ही पट्टी मी त्याच पद्धतीने असे कोणे एकमेकांवर बरोबर पट्ट्या ह्या एकमेकाच्या विरुद्ध दिशेने ठेवून त्या बरोबर मध्ये सेंटरमध्ये फोल्ड करून त्यांच्यावर दाब शिलाई देऊन घेतली। तर मी तशा सर्व पट्ट्या जोडून घेतल्या आणि एक्स्ट्राच्या भागाची कटिंग करून घेतली। नंतर तुम्ही बघू शकता कुठेही गोठ हा तयार होत नाही। तर फॅब्रिक कसं कटिंग करायचं, असं स्ट्रेट नाही तर ते अजिबात ओढलं जात नाही। तर ते आपल्याला अशा पद्धतीने तिरकस कटिंग करायचं आहे, म्हणजे ओढल्यावर असं त्यात आपोआप त्याला असं स्ट्रेचेबल सारखं होतं, म्हणजे कापड हे ओढलं जातं। पट्टी तुम्ही बघू शकता किती ओढली गेलेली आहे, म्हणजे ब्लाउजला पायपिंग ही छान बसते आणि शोल्डर उतरण्याचे चान्सही कमी होतात। तर मी ती पट्टी अशा पद्धतीने घेतली आणि ती आपण अशी फोल्ड करून ठेवली तरीही चालेल। पुढचा कोण आम्ही कटिंग करून घेतला। तुम्ही जर अशा पद्धतीने फोल्ड करून पायपिंग केली तरीही चालेल किंवा अशीच पायपिंग केली तरीही चालेल। तर बघू शकता मी जेव्हा ती आपण 2 इंचाची पट्टी घेतली ती ओढली तर आपोआप ती ओढली जाते। तर पुढे मी अर्धा इंच इतका कापड वाढवून घेतलं आणि पाव इंच इतकं मार्जिन सोडत आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे। गळ्याच्या जागेवर गळ्याचा आकार चुकायला नको म्हणून ते हळूवारपणे शिलाई करायची आहे। पाव इंच इतकं मार्जिन सोडत आपल्याला शिलाई करायची आहे। तर पायपिंग करत असताना आपल्याला ब्लाउज हा कधीच ओढायचा नाही। ब्लाउज जर आपण ओढला तर शोल्डर उतरण्याचे चान्स असतात, कारण की आपण जेव्हा ओढतो जसं आपण पायपिंगची पट्टी ओढत असतो ती आपोआप मोठी होत जाते, तसंच ब्लाउज जर ओढलं तर तेही मोठं होत जातं, त्याच्यामुळे शोल्डर उतरतात। तर आपण काळजीपूर्वक ब्लाउज न ओढता फक्त पायपिंगची पट्टी ही ओढत जायची आहे। तीही जास्त नाही तर ती हळूवारपणे थोडी थोडी ओढत जायची आहे। गळ्याचा आकार हा चुकू द्यायचा नाही आणि पुढे पाव इंच इतकं मार्जिन सोडत ती आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने माझी पायपिंग करण्याची खूप सोपी अशी पद्धत आहे। कोणालाही सहजरित्या अशा पद्धतीने पायपिंग करता येणार आणि सहज समजेल अशा पद्धतीने। तर गळ्याचा जिथं आकार आहे तिथं मी हळूवारपणे शिलाई करून घेत आहे। पुढचा थोडा भाग मी कटिंग करून घेतला आणि अर्धा इंच पुढे फोल्ड करून त्याच्यावर मी शिलाई करून घेत आहे। शेवटी आपल्याला लॉक करून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला जिथं जास्त भाग आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे, म्हणजे आपल्याला पायपिंग करत असताना काही प्रॉब्लेम येणार नाही किंवा कुठे जाड कुठे बारीक अशी पायपिंग होणार नाही। त्याच्यासाठी जिथं जास्त भाग आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने जिथं शोल्डरच्या जागेवर किंवा आयहुकच्या जागेवर थोडा एक्स्ट्राचा भाग आहे तो मी कटिंग करून घेतला आणि सर्व जागेवर मी पाव इंच इतकं मार्जिन सोडलेलं आहे। त्याच्यानंतर जिथं गळ्याचा पुढचा गळा मागचा गळा आणि थोडंशा असे बारीक बारीक मी कट लावून घेतलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण ब्लाउजला लावून घ्यायचे आहेत। जेवढी पायपिंगची पट्टी आहे तिथे मी लावून घेतली आणि गळ्याच्या जागेवर आपल्याला 1-2 कट थोडे एक्स्ट्राचे द्यायचे आहेत। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने पट्टी पकडून खालच्या बाजूला तो भाग फोल्ड करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला पकडून घ्यायचं
आणि सुरुवातीला थोडंसं एक्स्ट्राच्या 1-2 शिलाया म्हणजे लॉक करून घ्यायचं, म्हणजे शिलाई ही उसवणार नाही. आणि पायपिंगचा जो गोट आहे ना त्याच्या अगदी कडेकडेने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे, म्हणजे पायपिंगच्या गोठाला अगदी कडेने. त्याच्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण पायपिंग हे ब्लाऊजच्या खालच्या बाजूला फोल्ड केलं आणि ब्लाऊज असं आपल्या ब्लाऊजच्या बाजूला थोडं हाताने ओढलं तर पायपिंगची ही पट्टी आपोआपच तयार होत असते. ही पायपिंग तुम्ही जाड किंवा बारीक तुमच्या आवडीनुसार करू शकता. तर मी अशा पद्धतीने छान अशी पायपिंग करून घेत आहे. याला गोट पायपिंग असंही म्हणू शकता. तर हा गोट अगदी कडक असा येत असतो आणि छान पायपिंग बसत असते. अशा पद्धतीने जर आपण पायपिंग केली तर ब्लाऊजला छान फिनिशिंग पण येते आणि शोल्डर उतरण्याचे चान्स कमी असतात. हे अगदी आपल्याला हळूवारपणे थोडं थोडं पकडत करायचं आहे, म्हणजे पायपिंग ही एकसारखी येत असते. तर त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही पायपिंग करण्याची अगदी सोपी पद्धत आहे. तर पूर्ण ही ब्लाऊजची जी पायपिंगची पट्टी आहे तर ती खालच्या बाजूला फोल्ड करून घ्यायची. ब्लाऊज थोडा हाताने फक्त आपल्या बाजूला करून घ्यायचा, तर आपोआप तिथं पायपिंग ही तयार होत असते. तर अशा पद्धतीने मी छान असं थोडं थोडं पकडत पूर्ण ब्लाऊजला पायपिंग करून घेतलेली आहे. तर तुम्ही ती बघू शकता आणि पायपिंगच्या जागेवर थोड्या थोड्या चुन्यासारखं वाटत आहे, तर ते आपण जेव्हा पायपिंगची दोरी पट्टी ही ओढत असतो तेव्हा ते होत असतं. तर ते झालेलं काहीही अडचण नाही, कारण की तसं असल्यामुळे गळाही छान असतो आणि शोल्डरही उतरत नाही. शोल्डर उतरण्याचं पायपिंग करत असताना जर आपण ब्लाऊज ओढलं तर शोल्डर उतरतं, हेही एक कारण असू शकतं. तर तुम्ही बघू शकता मी किती छान अशी पायपिंग तयार करून घेतलेली आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्स करून नक्की कळवा. आणि जर पायपिंग करण्याची माझी ही सोपी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा. तर गळ्याचा भागही खूप छान आलेला आहे आणि ब्लाऊजला दोघंही बाजूंनी आतून आणि बाहेरून छान लूक आलेला आहे. तर अशा पद्धतीने एकदा पायपिंग नक्की करून बघा. माझी पायपिंगची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा.